यांनी मग घरी आखण तांडव जेवण वगैरे सोडून दिलं होतं. काय 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 केलं सांगा, म्हणजे यांना मिळवण्यासाठी जरा सांगा तर. यांना मिळवण्यासाठी म्हणजे जेवण वगैरे सोडून दिलं होतं. तुम्ही जेवण सोडून दिलं? अच्छा. सगळ्यांना परेशान, लिमिटच्या बाहेर. आई बाबा मी सगळे खूप परेशान होते तेव्हा. हा म्हणजे आम्हाला एकदम आश्चर्यच वाटलं तेव्हा. अच्छा. म्हणजे दिवसभर झोपून राहायचा, काही बोलायचं नाही तो कोणासोबत. बापरे. दिवसभर जेवण मोठे नाही, भाऊ. काहीच नाही. हा हे मोठं भाऊ. हे मोठे भाऊ. मग तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एकदम घरात टेन्शन आलं असेल. एकदम धक्का बसला. उगीच नागपूरला आलो तेव्हा तर असं वाटलं सुरुवातीला तर. हो ना. मग हळूहळू बरं वाटत गेलं ते. मग पुढे काय केलं तुम्ही? मग पुढे आईला म्हणवलं हम्म. आणि नंतर आईला भेटायला गेली. आई तुम्हाला माझ्या भेटायला? सासूबाई मला भेटायला आल्या. तर मी म्हटलं होतं माझं ग्रॅज्युएशन व्हायचं आहे, कारण की माझ्या आईकडे खूप अभ्यासाचं होतं. तर म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही मला कॉलेजला जाऊ द्याल, कारण की माझं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स होतं. तर मी म्हणजे पिरियड नाही करणार, पण प्रॅक्टिकल्स अटेंड करायला जाईल. तर तुम्ही जर हो म्हणत असेल तर त्या अटीवर लग्न करते मी, नाही तर मग तुम्ही 2 वर्ष थांबून जा. त्यामुळे 2 वर्ष काय 2 दिवस आमचा मुलगा थांबत नाही आहे. तर मग यांनी लग्नाची तयारी केली आणि मग आम्ही पण मग तुमच्या घरी? नाही, मला माहीत होतं की माझ्या घरी स्ट्रिक्ट आहे, ऐकणार म्हणजे हिंमतच नाही झाली माझी कोणाला सांगायला त्यावेळी तरी. पण यांच्यावर इतका विश्वास होता. यांना मी म्हटलं होतं तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही, आणि यांनी मला तेव्हा विश्वास पण दिला होता. तर म्हटलं ठीक आहे, मी म्हणजे तुम्ही सांभाळून घ्या मला, एवढं म्हटलं होतं. आणि त्याप्रमाणे आता ते सांभाळत आहे. आता 21 वर्ष झाली आहेत लग्नाला. 21 वर्ष झाली. आता जर मागे पाहिलं तर असं वाटतं की काय भातुकलीच्या खेळासारखं मी 19 वर्षाची, हे 23 वर्षाचे आम्ही लग्न केलं. मग तुम्ही घरातनं पळून गेले? हा, निघून आईला सांगितलं होतं की मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे, मी जाऊन येते, असं करून निघाले होते. आणि यांचे मित्र आले होते बाहेरगावावरून, त्यांचे लग्न झाले होते. एक मित्र आणि त्यांची बायको आमचं कन्यादान केलं. एक मित्र माझा भाऊ बनला होता, त्याआधी ते भावाचं जो असतो विधी ते सगळं आर्य समाजने आम्ही लग्न केलं नागपूरला. पण मग मला सांगा की घरी कळलं कधी मग मग लग्न झाल्यावर मी आईला फोन करून सांगितलं की माहीत तर होतं की मला हे आवडायचे म्हणून, की मी हे यांचं जिथे शॉप होतं त्या शॉपचं नाव घेतलं की आई मी त्यांच्यासोबत लग्न केलं आहे, तर प्लीज भाऊला आणि बाबांना सांगून दे. आणि मी चिठ्ठी आधीच लिहून ठेवली ती, म्हटलं तिथे मी चिठ्ठी लिहिली आहे ती बाबांजवळ देऊन दे. तर मग त्याच्यानंतर लग्न झालं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबा आणि भाऊ इकडे गेले. मला थोडंसं रागवलं भावानी नॅचरली, पण बाबा मला त्यावेळी काहीच नाही म्हणाले. तेवढंच म्हणाले जाऊ दे, मुलीच्या मनात होतं ना, तिने केलं ठीक आहे. मग बाबांनी रिसेप्शन देऊन दिलं. बरं झालं 21 वर्षापूर्वी. पण या टप्प्यावरती पहिला खेळ कुठला बघूया. मनोरा रचायचा आहे. 4 थर झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक थराला म्हणजे जितके थर होणार त्या प्रत्येक थराला 200 रुपयाचं बक्षीस त्यामध्ये वाढ होतं. 4 ग्लास ठेवायचे आणि नंतर दुसरा करायचा? नाही 5वा थर ठेवलात की 200 रुपये वाढणार त्यामध्ये. 4 थर झाले की 1000 रुपये मिळणार तुम्हाला. हा, सुरू. वेळ. एक 1400, 1000. शेवटचा नीट 1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
हा बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.